बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. आणि मोबाईल मुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं. 8 रोग आहेत बरं का. मोबाईल मुळे संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटेच बसत आहेत माणसं, एकटे येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत. मग तुरीला शंका का म्हणून येणं यांना. एकटे. तिसरी गोष्ट मान्य आहे का नाही, या दोन्ही अटी मान्य आहे का नाही. तिसरी, मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईल मुळे मेंदू हँग झाले. 5 मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईल मुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईल मुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईल मुळे झोप गेली. झोपत नाही माणसं मोबाईल मुळे. मोबाईल वापरणारे अवलादी झोपती नाही. त्यांना झोपताना जर मोबाईल नसला ते गोदडीच्या दोऱ्या उपशितात. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली, टरा. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला काय झालं. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. आणि माहिती म्हणून सांगतो, मोबाईल वापरणाऱ्या पोरांना कंटिन्यू मोबाईलच्या संपर्कात राहिल्यानं बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम आलेत. पोरं गडी राहिले नाहीत. सतत कानात वायरी घालून घालून रेंज गेली त्यांची. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा जा. मग बऱ्याच वेळा ना समजा 5 वर्ष लग्न झाले अजून त्याच्या का नाहीच काही तर होईल का. आणि हा प्रॉब्लेम बऱ्याच पोरांना आलाय का नाही. हा, सावध व्हा. आणि मग मनाजी नावाचा जो पाटील आहे इथं होतो आपण. त्या मनाजी नावाच्या पाटलाला आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे. इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. आणि त्या मनाजी पाटलाला उपदेश करायचा. ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. आणि आईबापाचं पुण्यस्मरण करायलाच पाहिजे. आईबापांवर भाषणं करू नका, आईबापांवर व्याख्यानं करू नका, आईबापांवर कादंबऱ्या काढू नका. आईबापा शिकायला, भाकरी घालायला शिका. पुस्तकं लिहून काय करता आईबापा? पुस्तकं लिहून छापा. काय करायचं काय? आईबापावर व्याख्यानं देऊ नका. मग आता तुम्हाला मरायचं कसं? तुम्हाला मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडतो, मग दुसऱ्या काड्यावर घालतो. आता फक्त बोलत राहायचं. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला, माणसानं मराव किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. आता याची मीटिंग घ्यायची. मी उभा आहे ना तुमच्या पुढे, पटकन हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही नाही म्हणले तरी उत्तर आहे आपल्याकडे, हा म्हणले तरी उत्तर आहे. मरावं किंवा नाही? मराव. बरं, तुम्ही नाही म्हणलं तरी मारणारच आहे, आणि हा म्हणलं तरी मिटला विषय. हा, आता पुरुष मंडळी, जर मरायचं सगळ्यांना आहेच तर मग जन्माला यायचंच का? उत्तर सावध राहा बरं का. आता प्रत्येक माणसाला तर मरण आहे. आपल्या कीर्तनाची सुरुवातच आहे, तुमचं मरण केव्हा येणार हे देव ठरवणार. आता ऐका, मरण जर सगळ्यांना येणारच आहे तर जन्माला यायचं कशाला? उत्तर, मागच्या जन्माचे भोग भोगून संपवायला. भोग संपले की जायचं. मग आता आपण आलोय कशाला? बस फिट बसलं कीर्तन भोगायला. मग आता आपण जे करतोय, म्हणजे आता जे भोगतोय, हे आत्ताच आहे का? आत्ताच आहे का? नाही, हे कधीच आहे. मागचे पुरावा काकडा. माता माऊली पाचारीचा शब्द नाही दिला मागुता, बाहेरा झालो नरदे येता. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. माता माऊली पाचारीचा शब्द नाही दिला मागुता, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. ज्ञानेश्वरी, 9 स्वर्गाधिपती झाला, राहटी भांबवला. गाथा, कर्मे रावण असा गेला, कर्मे दशरथ पुत्रयोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, आणि वियोग घडला सीतादेवी. म्हणजे आता तुम्ही जे भोगतात हे आत्ताच नाही, हे सगळं मागचं आहे. फक्त भोगायचं संपलं की जायचं. फायनल झालं. कधी जायचं? भोग संपलं. मग जवळ भोग संपत नाही तवर जायचा विषय नाही. फायनल झाला. आता मग एकाने मला प्रश्न विचारला, कसं जायचं? उत्तर, आता जाऊन दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, मरून सुद्धा दाखवतो.
कशाला आलो? बघायला. आणि बरळायचं नाही असं माझंच देवानं वाईट का केलं, माझ्यात नशीब आहे, मागचं वळवळ बघायची गपरायचं. मलाच कस काही खट्याळ सून मिळाली. तू सून होती तेव्हा सासऱ्याचा किती छळ केला तेवढा वजा कर. त्या मानानं तुझी सून बरी आहे, तुला निदान घरात तरी ठेवलं तिनं. मला तर नवरा खट्याळ कस काय मिळाला? अगं बाई, देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं. हे नाही बघायचं आणि गपरायचं. आता कधी मारायचं ऐका. माळकरी मंडळी, इनेकरी, चोपदार, युद्धार, पीटीवाले, पखोदेवाले, एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. मरायच्या अटी ऐका, अशी बोगसगिरी चालत नाही. माणसाचा ते पोरं दे रे उस्कून, जागरी. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तर आयन असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावा. 5 शरीराचं तापमान समान असावं. आणि 6 माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. असं कोणी उठलं एकादशीला मेला, सोमवारी मेला, काही लोक म्हणले तो दिंडीत मेला. बरळायचं नाही. माळकरी सुद्धा यडपाटावाने वागू शकतात. माळकरी सुद्धा नीट मरतील असं नाही. मी पोपटावाने बोलतोय. मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं काय सांगता येतं का? काय घडल सांगता येत नाही. परत नीट ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. आणि आता दक्षिणायन आहे. आता 21-12 पर्यंत दक्षिणायन आहे. आता 21-12ला उत्तरायण लागणार तर 21 जून पर्यंत. आता मरण्याला अशुभ वेळ आहे. आणि या 2-4 महिन्यात मरणाचं प्रमाण जास्त राहतं. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तर आयन असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. शरीराचं तापमान समान असावं. माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. मग एकाने मला कीर्तनात उभं राहून विचारलं, असं मरण जर येत असेल तर हे मधीच मरतात यांचं काय? म्हणजे ऍक्सिडेंट होणं, फाशी घेणं, लाईटीला चिटकणं, हे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं आहेत, ही गाथ्यात नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले, मग खोक्यात बोट घालायची गरज काय? औषध प्यायची काय गरज? फाशी घ्यायची काय गरज? आता हे ऍक्सिडेंट जे हायवेला होतात जोरात, हे मोठ्या गाड्यांपेक्षा प्रमाण कोणाचं जास्त आहे? बारक्या गाड्यांचं, मोटरसायकलचं. आणि मरणाऱ्यांचं प्रमाण म्हाताऱ्यांचं कमी आहे, तरुण पोरांचं का जास्त आहे? त्याला 2 कारण आहेत. गाडीला स्पीड कमी नाही आणि चालवणारा नील नाही. 100च्या खाली गाडी चालवायची नाही. 2-4 जण बोकांडी घ्यायचे, स्पीड मध्ये गाड्या चालवायच्या. स्पीड ब्रेकर पाहायचा नाही, कॉमेंट्स करायच्या, मागच्यानी आरडायचं, पुढच्यानी गुदगुल्या करायच्या. धडाकले, याला काय सोमवार आणि एकादश लागते काय? आणि असं मरण जास्त आहे. आणि मग यांनी पोलीस स्टेशनला सांगायचं, आम्ही हळूहळू होतो बुवा, तेच आमच्या वाली, त्याचाच टर्न हुकला. पोलीस खातं एवढं येडं आहे का? त्यांना कळतं का ही माझाटील मंडळी होती, यांचा भरोसा नाही. आणि हे ऍक्सिडेंट मध्ये अशी मरणारच पोरं. ज्या हरामीला घरातून धाक नाही ते मरणारच. त्याचं काही खेत करायचं काही कारण नाही. त्याला फुकटच मिळालंय सगळं. त्याला नाही एअर खांदायची, नाही मोटर बसवायची, नाही पाईपलाईन करायची, सगळी झकमारी करून ठेवली तुम्ही आणि म्या. आपण एअर खंदून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवलंय, सायपन करून ठेवली. त्या हरामीला 70ची पल्सर दिली फिरायला, 10चा त्याला मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट, वरून 100 रुपये त्याला पेट्रोल आपण द्यायची, हिनं 100 द्यायची. इथं लय धार्मिक. हिनं उलट पोराला म्हणायचं, हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते.
कवडीचा त्याच्यात बदल झाला नाही, तो जसाच्या तसा. मग आता त्या पोराला 200 मिळाले होते का हरिपाठ करीन का काकडं करीन? मग हेच 90 बिंटे हाणणार, माझातल्यावानी चालणार, उताटेलपणा करणार, म्हाताऱ्यांचे माप काढणार, पुरीला पाहिलं बोकडाचा आवाज काढणार, माळकऱ्याला पाहिलं कुत्र्यासारखं भोकणार, हे करणारच ते. आणि मग ते वाढदिवस साजरे करणार. वाढदिवस घरी नाही करते, यांना बाप नाही ना, हिवाळ्याला सापडे लावला ती. मग या हायवेला वाढदिवस करणार, केक ठेवणार मध्ये रस्त्यात डांबरीवर, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग 90 पिऊन एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, ए दत्त्या, हे भिक्या, हे वामण्या, हे किसन्या, तू जायचं का मी? आणि हे असेच जाणार. यांना कोणी घालवायची गरज. बायका मिळानं 35-35चे झालेत, 15च राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले हे तसेच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं दूध पुढे ऐकायचं दळला दिले नाही, दळला दिले दिले का पुढे ऐकायचं का? नुसते दळला दिले का? दळले नाही दिले. काट्या टाकल्या घराभोवती, काट्या. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. बोंबला झेंडू नका, 1 सेकंड सुद्धा वाया घालू नका. काम नाही झोपा, झोपेन लय टीव्ही पहा, लय टीव्ही पहा, पुस्तक वाचा. बोंबला झेंडाचं काय ना? तुम्ही याच्या त्याच्या घरात सकाळी तोंड घालायचं काय ना? सहज आहे, सहज नदी बस ना, मरण काय काढून गेलं, मोबाईल बांधले खाली. अरे 1 सेकंड पुन्हा मिळणार नाही, हे वगैरे घालायचे. काही काही माणसं पागल आणि 3 तास मोबाईल पाहतात आणि वाचितात काय, शिरीगाम नाही बोकडे. आता शिरीगाम नाही, बोकडे ठेवून काय करत? एक मिनिट जरी सेकंड बाहेर गेला तर तो पुन्हा भरून निघणार नाही. निघेल कशाला वाया घाल? काही पागल माणसं येडभर येतात. 3ला लग्न, 9ला घरून निघतो आणि उपाशीच घरी आले. 250 रुपये रोजानं सभेला जाणारी माणसं तुम्ही, तुम्हाला काय वांग धर्म करत? 250 रुपये मला सभेला एकच वडा खावा, काय मिळालं नाही. त्या वड्यानं 3-4 खराब झाल्या. तुम्हाला कोणी माणुसकी नाही म्हणा, विषय समजा, तुम्हाला प्रेम नाही म्हणा, म्हणू द्या, पण आयुष्यातली वेळ जपून वापरा. तुमचं काय म्हणत आहे? हे पट्ट गतीने वाक्य तुम्हाला. सेकंड सुद्धा येते त्याच्या घरात तोंड घालायचं नाही. पैसे जपून वापरा. हल्ली इतका खर्च लागणार आहे सध्या, डोके फिरले तुमची. हल्लीला 500 माणसाचं जेवण आहे, लग्नाला 3000, त्याच्यात झक मारली तुम्ही. आता नवीन आहे तर मानला मेहंदी, म्हणजे भेजे खराब झाले. मेहंदीला आता 50,000 रुपये खर्च आहे. मेहंदी 10 रुपयाला कोण आहे? काय भिकारी लोक. मेहंदीचं कोण? 10 रुपयाला मेहंदीचा खर्च 50,000. मेहंदी बादलीत खलो, नवरीच बादलीत घाल बादली बरोबर. मेहंदी म्हणजे काय? मांजरीची घाल, कुत्र्याची घाल, बोकड्याची घाल. हा विनोद नाही, विनोद आहे का? अहो एवढा भयान महाराज, एवढा भयान प्रसंग यावर सगळा. हे लोकांना राग येतो इंद्रिकेचा. मी बोलतो खरं, मी आहे वाल्यापुरी, सगळ्यांच्या शिऱ्या खातो, पुन्हा एकच फक्त खरं बोलतो. या परिसरातल्या लोकांनी ना मला एवढे संत मंत या भागात राहतात, एवढे मोठे आश्रम आहेत. तुम्ही लग्न वनडे केलं पाहिजे. 9:30ला हळद लावून साखरपुडा, 10:30ला हळद, 11ला लग्न. सिस्टमॅटिक. लग्नाला 200-300 लोक पाहिजे. एवढं का पण बोलून काय करा? बरं यांचे आशीर्वाद का लागू बरं? सापडतो तुला आशीर्वाद द्यायला हरकत नाही. लग्न 9वीला असताना जमेल, आशीर्वाद तरी हे पण झालं पाहिजे. काय म्हणते? पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. किती वाक्य झाले? 3. 4थं वाक्य ऐका. कुणालाच खाऊ नका, काळाला घाला.
तुम्हाला सगळे जण सोडतील पण काळ सोडणार नाही. पाप करताना जरा विचार करा. पापी पापी सर्व्हिस बिरीजवाले जरा पगारावर भागवा. तिथे पागल झाला याचे 20 खा त्याचे 30 खा मरत नाही. पापाने कमवलेली संपत्ती किती याचा विचार करू नका. तिचा शेवट किती वाईट आहे याचा विचार करा. पापाने कमवलेल्या पैशाचा शेवट इतका वाईट आहे याचा विचार करा. श्रीमंत होऊ द्या, यांनी एका दिवसात 10 धाबे टाकू द्या, 15ची शिटी घेऊ द्या, पण मरायच्या टायमाला यांचा काळ कसा आहे याचा विचार करा. तुम्ही काळाचा विचार करा. कारण तुम्ही माणूस नाही गेला हे बघा बरं हे जाऊन पटकन लोकांना वाईट वाटतं का बोलतो माणूस डायरेक्ट महाराज डायरेक्ट बोलतो. पण आता त्याला पर्याय अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. 40% पोरं मोबाईल खेळूमध्ये रमी खेळून निघाली झाली. त्याबरोबर मी नाव सगळं आणि आता हे 2 महिन्याचा एक नवीन आयटम इतका भिकायला आलाय. 1 रुपयाला 36 रुपये. गाडे इकल्या तिथं बघायला नाही. लबाड बोल नको. भिकारी झाले हे कानाला घाबरा. तुम्ही पहा माणूस येईना वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा माप नाही. शेतकऱ्याची शिव्या देखील साजऱ्या शिव्या द्यायची नाही आहे. मरण कामून उंठानं कामून मला पुढे घालतो का काय माझ्यासाठी जगला का काय अजून पोरावानी उडी आणतोय मात्र म्हणतो थोडी बिघडती बरं का पण खेप होती तोही खुशी. तुम्ही वृद्धाश्रम चेक करा. अख्खे सर्व्हिसवालीच वृद्धाश्रमाचे टेन्शन घेऊन आणि आपण भेटायला गेलो ना ती ओळख करून देतात आपल्याला. मी विस्तार अधिकारी होते त्याला लाभ नव्हतं एवढा विस्तार झाला. मी आधी आणता होतो. आता कधी सोमवार नाही कधी एखादच नाही कवाय पा डोळे लाल सासरवाडी सोडून दैवत नाही महागातल्यावानी वागायचं. एक पोरे इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली आधीच पहिली बायको गेली म्हणून दुसरी केली ती टेन्शन घेऊन गेली. पुन्हा मोकळा मग तो दिंडीत आमच्या मोकांनी आला. आता आला आमच्या 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे काय कुणाला सुनीत नाही घराच्या आणि माणसं नेमका विचार घेत नाही. किती वर्ष झाले 5. तुम्ही गरीब आहात तो तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगले वागले. आता हे महाराज मठावर बसले हे महाराज हे गरीब होते ना यांना दुश्मन नव्हते. तुमचं चांगलं झालं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत? तुम्ही पिऊन बघा शत्रू नाही. रातभर उतारा पडला तरी शत्रू नाही. तुम्ही माळ झाला शत्रू उठले. अख्खी जमीन विका शत्रू नाही. गुंठा घ्या शत्रू. नोकरी करू नका बोंबला धिंडा शत्रू नाही. नोकरीला लागा फक्त मामाच्याच पुरीला नाही म्हणा मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून दे. पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करी. पण ती करणार नाही. भले तिने सांभाळायची पाळी आली तरी. आणि गरीब आणि गरिबी हा शब्द परत म्हणायचा नाही.
महाराजाचं हे पोरांना माहित नाही, इथं लहानाला पोरांना माहित नाही, स्टेजवरच्या माहित नाही, हे महाराज सांगतील. इथं आपल्या वडिलांसारखी म्हातारी माणसं एवढं सांगतील. आपण गरिबी पाहिली नाही, आपण गरिबी अनुभवली. आता गरिबीच नाही. तुमचं काय म्हणत? आता गरिबी ही लबाडी आहे. कोण गरिबी? काय ती गरीब? कोण गरीब आहे तुमच्यापैकी बसलेल्यापैकी? तर बोलतो मी तुला एका मिनिटात श्रीमंत करतो. कोण गरीब? गरिबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गावठी भाषेत जाऊ ना, गरिबा इतका खिलाफ पडला. कोण गरीब? कोण गरीब? कोण गरीब? 760 रुपये मोकळ्याचं मतदान गरीब एका गपक्यात घेते. हे आम्हाला खायला मिळालं.